सोमणे आणि म्हणूनच आज या स्पर्धेसाठी त्यांना आपण इन्व्हाइट केलं विपुल च्या माध्यमातून, कारण विपुलकडे बरीचशी मोठी जबाबदारी आम्ही दिली होती. आमचं थोडंसं जीवन व्यस्त आहे, त्यामुळे बरीचशी जबाबदारी विपुलने पार पाडली. त्यामुळे विपुलचं मी विशेष कौतुक ॲज अ एक समिती मेंबर म्हणून करेन. कसं आहे की एखादं मंदिर तुम्हाला छान दिसतं, त्याचा कळस तुम्हाला छान दिसतो, परंतु त्याच्या पायापासून खरी त्याची सुरुवात झालेली असते. मी तुम्हाला चांगला दिसतोय, परंतु हे सगळे माझे समालोचक मित्र आहेत, त्यांच्यामुळे मी मात्र खरोखरच या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. खरोखरच तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मॅचला होते ते सुरुवात, तुम्हा सर्वांची साथ, खास करून प्रेक्षकांची साथ. कारण मला कधी कधी प्रश्न पडतो आणि माझे बाबा नेहमी विचारतात की तुला प्रेक्षक तरी कसं झेलतात. हे खरं आहे, कधीतरी बाबांना विचारा, ते नक्कीच सांगतील कसं ऐकतात का माहिती. जाऊया मॅचकडे. 4 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. भूषण पाटील ऑन स्ट्राईक, फेस करेल तो मात्र आदित्य पाटीलला. पहा, मागच्या मॅचमध्ये नमित पाटील होता स्ट्रायकिंग एंडला. या मॅचमध्ये लेफ्टी बॉलर बॉलिंग करतोय म्हणून भूषणने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. चांगला निर्णय. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तो नमित. बॉलिंगसाठी आदित्य पाटील. पहिला चेंडू उलटा मारण्याचा प्रयत्न होता. तेजस म्हात्रे यांच्याकडे चेंडू, परंतु पा काय धमक आहे. पा तेजस म्हात्रे यांच्याकडे चेंडू गेला, भूषण पाटील धावलाच नाही. ही दहशत आहे तेजस म्हात्रे यांची फिल्डिंग मधली. पा भूषण पाटील देखील हसतोय, त्याला ठाऊक आहे धावला असतो तर कदाचित मी आऊट झालो असतो. पोलिसांची दहशत असते आणि तेजस म्हात्रे स्वतःही पोलीस आहेत आणि मार्च एंडिंग देखील चालू आहे. धीम्या गतीचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थ्रो, परंतु नाही, थोडा स्टंपच्या वरतून गेला. ही फेकाफेक बामणडोंगरी संघ नेहमी करतो आणि असे फेकाफेक करणारेच मैदानावरती जिंकतात देखील, कारण त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो. बिनधास्तपणे फेक करतात. त्यांना माहिती आहे एखादा हिट लागला, नमित पाटील बाद झाला, मागच्या मॅचचा तो हिरो आहे. ही रिक्स घेतली जाते. विदाऊट रिक्स तुम्ही आयुष्यातही सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि मैदानात देखील. पहिली धाव फलकावर. आदित्य पाटील फेस करेल नमित पाटील. उलटा मारलाय, यावेळी गॅप मध्ये. चांगला स्ट्रोक नमित पाटीलने खेचला. इथे पहिला चौकार या इनिंग मधला. मी डीजे जयेशला हा गाडा रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी. धावसंख्या 5. सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय सध्याच्या घडीला. पुढे आला. व्हाट अ ग्रेट शॉट, व्हाट अ ग्रेट शॉट बाय नमित पाटील. बॉल लॉन्ग ऑन सीमारेषा पार, दे घुमाके, तुर्भेचा षटकार. मचिंद्र सर आक्रमण करणं, हातभर चेंडू वळवतो, तितका गतिमान चेंडू देखील टाकतो. कधी यॉर्कर टाकतो, कधी वाईड यॉर्कर टाकतो, कधी बाउन्सर टाकतो. त्याच्या विरोधात पुढे सरसावत हा फटका मात्र खेचला. वाडीस लॉंग ऑनला लांब लचक नमित पाटीलचा षटकार. दूरवरचा पल्ला गाठला तो चेंडूने. धावा झाल्यात तुर्भे संघाच्या 11. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक. खोदून काढलाय चेंडू. वाडीस लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात आर्यन. पा किती कॉन्फिडंट आहे तो खेळाडू. 2-3 पावलं टाकली, तिथे पोहोचला, लगेचच फेक केली, सिंगल घेतले, स्कोर झालाय तो मात्र 12. निशांत चषक यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 33 ट्रॉफी जिंकल्यात या संघाने. म्हणजे 31 मार्च जसं होईल. वाईड यॉर्कर ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि धावा झाल्या त्या तुर्भे संघाच्या बिनबाद 13.
ट्रॉफीज यंदाच्या हंगामामध्ये मात्र जीवदानी बामणडोंगरी संघाने पटकावल्यात. 31 मार्च आलेली आहे, म्हणजे याचा अर्थ पहिली आयटीची धाड कोणावर असेल तर ती तेजस म्हात्रे यांच्यावर. 33 ट्रॉफी जिंकल्यात त्यांनी. सोपं काम नाहीये संघाला लीड करणं, संघाला एकत्रित ठेवणं, आणि ते देखील नवोदित खेळाडूंना. पहा कुठे तुम्हाला ऐकायला मिळाले की संदेश पाटीलला बाईक मिळाले, तकदीर नाराज आहे, त्याला बाईक मिळाले, हा नाराज आहे, याला सायकल मिळाली, एलईडी. अजिबात कुठेही चर्चा नाही. हे जे खेळाडू आहेत ना, अत्यंत जीवाभावाचे आहेत, संघभावनेने खेळतात, म्हणून त्यांनी 33 ट्रॉफी जिंकल्यात. ही त्यांची संघभावना आहे. माझ्यापेक्षा गावाचं नाव मोठं आहे, गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, त्यासाठी ते नेहमी खेळतात. प्ले फॉर अ साईड, नॉट फॉर अ सेल्फ. संघासाठी खेळा, वैयक्तिक अजिबात नाही. आणि हाच मोटो घेऊन मात्र जीवदानी बामणडोंगरी संघ नेहमी खेळतो. आणि त्यांच्या समोर आहे तो तुर्बे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 13 कुठल्यात. गोलंदाजीसाठी आलाय तो ओमकार नाईक. पहिल्या मॅचमधून खूप अपेक्षा होत्या भूषणकडून, परंतु जास्त काही खेळू शकला नाही. तो स्ट्रायकिंग एंडला आहे. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पहिली विकेट पटकावतोय तो ओमकार नाईक. निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक 2025. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने मच्छिंद्र सरांची गाठभेट झाली, विपुलची गाठभेट झाली. जवळजवळ मला असं वाटतं डेची स्पर्धा होती, प्रसाद भोईर सर, तेव्हा मी आलो होतो या दादरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. आणि यंदाच्या वर्षी या नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रताप कडू 11 तुर्भे आणि त्यांच्या विरोधात भाव्य वॉटर सप्लायर्स जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यान चालू असलेली या स्पर्धेतील 21वी मॅच. एकविरा इव्हेंट यूट्यूब चॅनल. रवी स्ट्रायकिंग एंडला. नौका फलंदाज आहे ओमकार. पहिल्या चेंडूवरती त्याने बाद केले भूषण पाटीलला. खुलवट टप्प्याचा हा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय तकदीर पाटील आहे. फक्त एकच धाव मात्र इथे घेतली जाते. थ्रो पहा किती अचूक आहे विकेट किपरच्या हातामध्ये. किती अंदाज आहे या खेळाडूंना. दोन्ही संघ ताकदवान आहेत, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. बलाढ्य संघ आहेत. एक पनवेलचा आहे, एक नवी मुंबईचा आहे. या दोन्ही क्रिकेटच्या महासत्ता आहेत. अनेक स्पर्धांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात खेळतात. एकमेकांच्या विरोधात कधी तुर्भे जिंकतो, कधी बामणडोंगरी जिंकतो, परंतु माल मसाला जरी सेम असला तरी सुद्धा तडका वेगळा पाहायला मिळतो. 14 धावा. पाठलाग केला होता चेंडूचा ओमकार नाईकने. लाईन मात्र चांगली ठेवले. हीच लाईन आपण जीत खोची देखील मागच्या मॅचमध्ये पाहिली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप, डीपला प्रोटेक्शन ठेवायचं, लॉंग ऑफ ठेवायचा, डीप कव्हर ठेवायचा आणि मुद्दामून चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायचे. चांगली रणनीती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आला होता ओमकार नाईकने. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिलेली आतापर्यंत. नमित पाटील काऊ कॉर्नरला चांगला स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार. षटकार नमित पाटीलच्या बॅटमधून. मी सर्च केलं प्रसाद सर तर तुम्हाला हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आणि व्हर्टिकल बॅट स्ट्रोक असं नक्कीच पाहायला मिळेल. माहिती देतील. चॅट जीपीटी देखील तीच माहिती देईल. परंतु हा फलंदाज आहे, हा डायगोनल बॅटने फटके खेळतो, तिरप्या बॅट. एक वेगळीच कला आहे, एक वेगळीच अदा आहे या फलंदाजाची. आणि म्हणूनच मनगटाचा जास्तीचा वापर करण्यात सर्वाधिक कोण यशस्वी ठरत असेल तर नमित पाटील. टॉपेज घेतले आणि क्षेत्ररक्षक आहे परंतु काहीच करू शकत नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंच इशारा करतायत. अगेन इट्स अ बाउंड्री, चौकार.
तिचे आनंद घेत असताना नमित पाटीलच्या अगदी 6 चेंडू 21 वरती खेळतोय तो नमित पाटील. मागच्या मॅच मध्ये 17 बॉल 47 ची इनिंग त्याने साकारली होती. 24 धावा संघाच्या. बाटची कडा, ही विकेट हवी होती. ओमकार नाईकने ती विकेट इथे पटकावले. संदेश पाटीलने झेल घेतलाय. नमित पाटील गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. खरं तर या गटाचा आपण विचार केला तर मॅडी, या गटामध्ये खेळणारे संघ किती आणि कोणते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु एक मी नक्कीच म्हणेल, हे जे सगळे खेळाडू आहेत ना, मला असं वाटते गावातील त्यांच्या मित्रांना कमी भेटत असतील परंतु एकमेकांना जास्त भेटत असतील. कारण त्यांचे टीम सारखे आहेत. मगाशी बामणडोंगरीचा देखील 12th मंथ म्हणाला की अगदी या महिन्याभरातच आम्ही बोनकोडेच्या वर्धात एवढ्या मॅचेस खेळलो आहे, किंवा तुर्बा असेल, अनेक असे संघ आपण नावं घेतली तर आता थोडे कमी पडतील खरोखरच. आणि हा जो एक्स्ट्रा प्लेयर आहे तो बोनकोडे संघातील खेळाडूंचीही नावं सांगत होता. विकेट हॅट्रिक साठी केटीला 3000 रुपयांचं पारितोषिक असेल सतीश केणी यांच्या वतीने. केटी आलाय. 24 धावा. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. रवी मात्रे आक्रमक खेळाडू, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. आई एकविरा इव्हेंट यूट्यूब चॅनल, संदेश शेळके, तुमचं मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर आभारही. सबस्क्रायबर कमी परंतु दर्जेदार क्वालिटी. थेट प्रक्षेपणाची. 25 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न केटीच्या विरोधात. रोनित पाटील नौका फलंदाज मैदानात आहे. रवी मात्रे यांच्या समवेत सिंगल घेतली जाते. लास्ट बॉल वरती ओमकार नाईकने विकेट घेतली होती, ती नमित पाटीलची. अत्यंत महत्त्वाची ती विकेट होती. या अगोदर 2 सामने जिंकलेत बाप्पा मोरिया जनमान टिंबिवली संघाडे. त्या संघाचे पुरस्कर्ते प्रीतीजी पाटील बोकडविऱ्याचे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. 26 धावा. हलक्या हातानं प्लेसमेंट. केटीच्या विरोधात सिंगल रन. या मागच्या मॅचमध्ये देखील टिंबिवलीच्या विरोधात दिगोडे संघाने जर का या सिंगल डबल चालू ठेवले असता तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. या मॅचमध्ये तुर्बे संघ त्या चुका अजिबात करत नाहीयेत. सत्तावीस 27. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. रवी मात्रे स्लॉक स्वीप करतोय. क्षेत्ररक्षक आहे. काय कमालीचा झेल त्याने घेतला. शुभम पाटील फलंदाज. तो ऑन साइडला मिड विकेटला शुभम पाटील अटल सेतूच्या टोलनाक्यावरती सर्वांना अडवतो तसाच त्यानं हा चेंडू देखील अडवला आणि चांगला झेल घेतला. फलंदाज बाद. केटीने विकेट घेतली. रवी मात्रेची. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. नमित पाटील, भूषण पाटील बाद झाल्यानंतर तुर्बे संघासाठी धावा करणार कोण याचा उलगडा होणं फार महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज चिनू मैदानात दाखल झालाय. दर्जेदार असं काम केलं या क्रीडांगणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बचिंद्र सर. कारण त्या व्हिडिओज आपण पाहिल्या, 6-6, 7-7 फुटीचं गवत होतं, म्हणजे संपूर्ण दलदल होती. पहिल्यांदा ते गवत कापावं लागलं, त्यानंतर भर द्यावी लागली. ती भर देऊन नुसतीही चालत नाही, चढ उतार करून चालत नाही. बरं भर अशी टाकावी की तिथे खेळाडूंना इजाही होणार नाही. या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागल्या आणि त्यानंतर मात्र प्रचंड मेहनतगत हीच ती व्हिडिओ क्लिप. प्रत्येकानं मेहनत घेतले. दादरपाड्याच्या ग्रामस्थांनी, निशांत 11 क्रिकेट क्लबच्या सगळ्या खेळाडूंनी. हे जे अगोदरचं क्रीडांगण आहे ते पहा, दृश्य पहा आणि त्यानंतरचं हे क्रीडांगण.
चिनू आलाय लेफ्टी बॅटर. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एकेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 28 वरती 28. IPL चा उल्लेख सातत्यानं होतोय. लॉंग शेड्यूल आहे. 1 महिना 2 महिने 2 बाकी सगळे ॲप उडवा. सगळ्यांना समजलं असेल. 28 वरती 3. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न किटीच्या विरोधात. शॉर्ट रनअप आहे या गोलंदाजाचा, परंतु फलंदाजाचं पदलालित्य ओळखतो, फुटवर्क ओळखतो आणि त्यानुसार मात्र गोलंदाजी करतो. फक्त धावा दिल्यात त्याने 4. पुन्हा एकदा इफेक्टिव्ह ठरलाय तो कल्पेश ठाकूर. केटी लास्ट बॉल. रोनित पाटील संघाच्या धावसंख्या 28. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये केटीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा वेगवान फटका होता. अडवता आला नाही चेंडू. एक धाव शेवटच्या चेंडूवरती, परंतु केटीचं काय षडक राहिलं. त्याने धावा दिल्या त्या 5. सुरुवातीला भूषण पाटील 4 चेंडू 2 धावा त्याने केल्या, तो बाद झाला. ओमकार नाईकने विकेट घेतली. नमित पाटील आक्रमक ठरत होता. 7 बॉल 21 त्याने कुठल्या. ओमकार नाईकनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर रवी मात्रे आला. स्लॉक स्वीपचा फटका मारताना तो 2 धावांवरती बाद झाला. सध्या रोनित खेळतोय आणि त्याच्या साथीला मात्र चिनू. आदित्य पाटीलने धावा दिल्या 13 पहिल्या षटकात. ओमकार नाईकने धावा दिल्या 11, परंतु 2 विकेट घेतल्या. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा कामी आला केटी आणि त्याने धावा दिल्या त्या 5. 1 विकेट त्याने घेतलेली. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये पाहूया तुर्बे संघ कशा पद्धतीनं कामगिरी करतोय. जीत खोत 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 29 धावा. रोनित पाटील आक्रमक खेळाडू आहे. अद्यापही सूर गवसलेला नाहीये. जीत कोचच्या विरोधात तो सूर गवसावा लागेल. वाईट यॉर्कर ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने चाललाय. धावत चालला होता, परंतु तिथे बॉल चाललाय सीमारेषा पार. रोनितच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 33. विकेट गेल्या 3. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 होत्या. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय जीत खोतच्या विरोधात. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. लाईन 30 ठेवतोय जीत खोत. म्हणूनच मगाशी आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख केला. तुम्ही किती वाईट टाका, तुम्ही वाईट द्या, तुम्ही किती माझ्यावरती आक्रमण करा, परंतु लाईन मी 30 ठेवेल. वाईड यॉर्कर सातत्याने इथे टाकले जातात आणि त्याच्या जर्सीवरती देखील लिहिलंय आर्चर. तो आर्चर मार खातोय, परंतु हा आर्चर चालतोय बामणडोंगरी संघासाठी. पुन्हा एकदा यॉर्कर. भन्नाट गोलंदाजी. यॉर्करचा भडीमार म्हणजे जीत खोत आहे. त्याची गोलंदाजीतली दाहकता दाखवत असताना रोनित पाटीलच्या विरोधात ब्रह्मास्त्र काढलाय. रोनितच्या विरोधात 3-3-3-3-3 पाचताय. अगदी 5 तिऱ्या तुम्ही मैदानात पाहताय. अगदी स्कोर कार्ड वरती 33 वरती 3 विकेट, 3 षटक, 3 चेंडू. पुन्हा ड्राईव्ह केले बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू. विकेट कीपरच्या हातामध्ये थ्रो. हातातून चेंडू निसटलाय. 2 धाबा इथे जोडल्या जातील. प्रत्येक धाब इथे महत्वाची आहे. किमान 40 पर्यंत पोहोचले तरी सुद्धा फाईट होणार यातील मात्र सुद्धा शंका नाही. चांगला थ्रो होता, परंतु हातातून चेंडू निसटला संदेशच्या. जीत खोत थोडा नाराज आहे. 4 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. संघाची धावसंख्या 35. रोनित कडून अपेक्षा 7 चेंडू तो 8 वरती खेळतोय. 40 किंवा 40च्या पार डोक्यात तेच चालू असेल. 4 षटकांची मॅच आहे. 10ची सरासरी. त्यासाठी टार्गेट ठेवावं लागेल 40चं. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. पाठची कडा. फलंदाज बाद रोनित पाटील.
जात आहे जीत खोतकडून आणि ते शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 35. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय राहुल. तुर्बे संघ नमित पाटील जोपर्यंत खेळत होता तेव्हा धावा येत होत्या. 7 चेंडूंमध्ये 21 कुठल्या त्या नमित पाटीलने, त्यामध्ये 2 षटकार होते, 1 चौकार होता. रोनित पाटीलने देखील 1 चौकार मारला, परंतु जीत खोत 5 चेंडू 6 धावा त्याने दिल्यात. भले वाईट टाकले परंतु कंट्रोल केले. बॅटच्या आतमधली कडा मागे विकेट किपर मिस झालाय. 1 धाव नक्कीच मिळेल. स्वतःवरती नाराज असेल तो विकेट किपर, कारण 9ची संधी होती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 9च्या सरासरीने. प्रताप कडू 11 तुर्बे संघाच्या 36. 24 बॉल 37 धावा करायचेत. 2 सामने जिंकलेत, ते क्वालिफायर मॅच मध्ये दाखल झालेत. बाप्पा मोरिया जनमान टेंबिवली संघ या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. आणि आता भव्य वॉटर सप्लायर्स बामणडोंगरी या संघाला 24 बॉल मध्ये विजयासाठी दावा करायचे त्या 37. मी आभारी असेल निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा या संघाचा, त्याचबरोबर दादरपाड्याचे ग्रामस्थ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझे 3ही समालोचक मित्र, अर्थातच आज मच्छिंद्र पाटील सर जोडले गेलेत, त्याचबरोबरीने प्रसादजी भोईर, विपुलजी पाटील, तुमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. मी रजा घेतो, परंतु आपण ऐकत राहा या स्पर्धेचं धावतं समालोचन. आनंद घेत राहा, कारण यानंतर देखील एक मॅच बाकी आहे. तत्पूर्वी सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, अशी व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमने सर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि फार अभ्यासाचे समालोचक आहेत समीरजी सोमने सरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेकरता दिला आणि त्याबद्दल त्यांचं आपण आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. तिने आपला शुभ सन्मान स्वीकारावा. मान्य श्री राजेंद्रजी मोहिते यांना आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक नामांकित महाराष्ट्रातील समालोचक, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळत असतो, ज्याप्रमाणे कर्जत विभागामध्ये जशी फार्म हाऊस फेमस आहे, त्यांचा निसर्ग फेमस आहे, त्याचप्रमाणे कर्जत विभागातील एक नामांकित हा आवाज अनेक स्पर्धेमध्ये ऐकायला मिळत असतो. आणि अनेक समालोचकांचे आयडॉल समीरजी सोमने सर यांचा आपण इथं शुभ सन्मान करतोय. राजेंद्रजी मोहिते यांचे शुभ असते, त्यांनी आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचं आपल्याला समालोचन ऐकायला मिळाले, अशी समीरजी सोमने सर यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. त्यांनी तो शुभ सन्मान स्वीकारावा. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपले सहर्ष आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रसाद, समीर सोमने खूप क्यूट आहेत. खरं तर लग्न झालंय, नाही तर लाईन लागली असती मागणीसाठी त्यांना. एवढे क्यूट आहेत, आवाज देखील गोड आहे. मग एवढा आवाज गोड आहे की डायबिटीज होईल. मग स्वतःला डायबिटीज करून घेतलंय. तर या आपण म्हणणार आहोत पुन्हा एकदा सामन्याकडे. थँक्यू समीर सर, and thanks for giving a very expensive time for this big event. Lot of thanks. After a long time we have met with you and once again lot of thanks. चलो चलेंगे मैदान की जीत के लिए 37 का लक्ष्य. बड़ा मुकाबला, ये नहीं देखा तो क्या देखा. ये फाइनल से पहले फाइनल का मुकाबला, क्योंकि ये दोनों टीमों के बीच में जब भी मुकाबला होता है तब मुकाबले में आग लगती है. हर मैदान में तो बहुत ही बड़ी आग लगती है. कई भी मैच जाना देखते रहे ना. बहुत ही बड़ी प्रतियोगिता के कमेंट्री के लिए हमारे मैडे हमारे संपर्क में थे और हमारे विपुल भी थे. सभी का स्वागत है. सतीश केनी पुरस्कृत ये प्रतियोगिता देख पा रहे. बहुत ही बड़ी प्रतियोगिता. निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाड़ा आयोजित निशांत ट्रॉफी 2025 का शानदार सफर, कभी न भूलने वाला ये यादगार सफर. हालांकि मैंने पहली जिक्र किया था कि ये प्रतियोगिता दादरपाड़ा की पहली रजनी है, लेकिन नहीं लग रहा है कि देखकर कि पहली रजनी जिस प्रकार से उन्होंने जो आयोजन किया है, ऐसा लग रहा है कि उनके पास 10 साल का लंबा बड़ा तजुर्बा है. बहुत ही बढ़िया प्रतियोगिता. तबीयत खुश हो गया हमारे भी. काफी माहौल शानदार और शानदार माहौल के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ रही है. चलो अभी देरी न करना है प्लीज.
1:35 और ये इसके बाद हम आपसे विदाई लेना चाहेंगे। आखिरी मुकाबले की जिम्मेदारी हमारे सुपुत इस गांव के, जो मैंने पहले जिक्र किया था कि क्रिकेट की दुनिया में 2 कोहिनूर है, एक हमारे मैडी दादरपाड़ा के जो डीजे के माध्यम से, और दूसरे हमारे प्रसाद भोईर, और इसी क्षेत्र से बिलोंग करने वाले एक बेहतरीन कमेंटर हमारे परम मित्र विपुल जी पाटिल, इनके ऊपर हम पूरी जिम्मेदारी देंगे। हमारे साथ उमेश बतल स्कोरर और हमारा एक्वेरा इवेंट के संदेश चल के और तीनों अंपायर, सभी का स्वागत है। चलो बड़ा मुकाबला, फाइनल से पहले फाइनल का मुकाबला। ईयर भी गो, ऑल सेट, गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार, 37 का लक्ष्य, 4 ओवर का मुकाबला। सुहानी रात, सुहाना सफर, खुले आसमान के नीचे खुली चुनौती का स्वीकार करना होगा इस मैदान पर। 37 का लक्ष्य, बल्लेबाज तैयार। अरेबिक जोड़ी संदेश गोली, आर्यन नाइक, राकेश हिंगोली की पहली गेंद, फुल टॉस, गैप में खेला, गेंद जा रही है बिल्कुल यहाँ पर एक सका के माफ कीजिए मिड विकेट के रीजन में। जब तक गेंद को फील्ड करे समय था बल्लेबाज के पास 2 रन का इजाफा। बढ़िया क्रिकेट, बढ़िया माहौल, दादरपाड़ा गांव की ये युवती और युवती के साथ ये बहुत बड़ा इनका क्रिकेट का कारनामा, क्रिकेट का कार्रवाई हुई तीसरी रजनी में बरकरार रहा है। इस बीच फुल टॉस, ठीक से बल्ले पर नहीं ले पा रही है, गेंदबाज रफ्तार से आए, कहा कि एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो गिल्लियां बिखर देंगे। ये चेतावनी दी गेंदबाज ने, डॉट की समाप्ति। राकेश इसीलिए जाने जाते। तुरबे टीम बना बामन के बीच में चलता मुकाबला। इस सीजन में बामन डोगरी ने 33 ट्रॉफी जीती है। बहुत बहुत शुक्रिया समीर सोमने सर, आपका आवाज इस प्रतियोगिता में आपने दिया, बहुत बहुत शुक्रिया, मजा आया। बहुत ही मीठी भरी आवाज, मिठास उनकी आवाज में, मराठी के बेहतरीन कमेंटेटर, स्वागत है आपका। हमारे साथ विपुल है, विपुल जी पाटिल और प्रसाद जी भोईर, स्वागत है आपका भी। इस बीच ये गेंद इस दौरान खेल दिया कैप में, पीमन का शानदार इस्तेमाल, कोई मौका नहीं है, काली क्षेत्र, सीमा पार, शानदार चौका। ये 33 नंबर के खिलाड़ी की जर्सी पहने हैं और 33 ट्रॉफी जीती है बामन डोंगरी ने। और अमर तेजस जो पुलिस में है उनका नंबर है 100, यानी कि पुलिस का ये नंबर है, इमरजेंसी डायल कर सकते हैं आप। 6 रन, टीम का स्कोर 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। बड़ा मुकाबला, भूषण पाटिल परेशान है, भूषण को पता है तंग किया गेंदबाज को बल्लेबाज ने। इस दौरान बैकवर्ड पर जाकर स्क्वायर कट कर दिया, बैकवर्ड स्क्वायर कट, खिलाड़ी ये वहां पर अच्छी फील्डिंग का मुजाहरा, नमित वहां पर। नमित एक अच्छे खिलाड़ी है, बड़े शॉट के लिए जाने जाते हैं नमित, लेकिन आज उनका बल्ला नहीं चला। जितनी उनसे उम्मीद की जाती है, जिस खेल के लिए नमित जाने जाते हैं, जो उनका प्रमाणित परिचय है, वह दे नहीं पाए। फील्डिंग में तब्दीली, क्योंकि आप आए दाहिने हाथ के बल्लेबाज, माहिर खिलाड़ी स्टाकेन पर आर्यन नाइक, एक और क्रिकेट की दुनिया का बड़ा नाम, जर्सी नंबर 17 और हर गेंदबाज को खतरा, वो बल्लेबाज स्टाकेन पर। मजा आएगा, क्या राकेश गेंदबाज में वापसी कर पाएंगे, क्या राकेश सफलता प्राप्त कर पाएंगे। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ, जाने दिया गेंद को, जानते हैं इस समय वाइड का इशारा हो सकता है और अंपायर का वाइड का इशारा भी हो चुका है। एक और वाइड का इशारा, टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 8 पर आता हुआ। 2 गेंदों का खेल अभी भी शेष इस ओवर का, पहले पावर प्ले ओवर का। 4 ओवर का मुकाबला जीत के लिए 37 का लक्ष्य पीछा करना है। इस दौरान बना शॉट को, ये उनका मनपसंदी शॉट है और ये शॉट अक्सर खेलते हैं, सीमा पार, अंपायर का इशारा, सीधा 6 रन। दोस्तों ये खलीवली थी, अच्छा हुआ 2005 में अरा पाटिल साहब ने डांस बार बंद किए, ये तो और घर बर्बाद होते। ये अबा, हमारे अबा को हम श्रद्धांजलि अर्पित करते हैं, जाते जाते सबसे बड़ा काम कर दिया, डांस बार बंद करिए। ये खलीवली ने कहीं घर बर्बाद किए। 14 पर बिना किसी विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। और क्या शॉट में नजाकत थी, क्या ताकत थी, क्या हुनर था और क्या बल्लेबाजी में दमखम था, मजा आया। शॉट देखने लायक था और टीम का स्कोर, गेंद खराब नहीं थी, शॉट को बना लिया नाइक ने। टीम का स्कोर बनता हुआ 14।
अंतिम गेंद पावर प्ले ओवर की। इस दफा ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन ऑफ साइड में खेलने पर विवश किया गैप चुना और गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से निकलती हुई हाँ हेलो करती हुई एक और शानदार चौका। आपको हम कभी ना भूल पाएंगे क्योंकि मैडी डीजे इनकी पहचान है दादरपाड़ा गांव से और हमारे डीजे क्या लाजवाब धुन। खलनायक संजय दत्त को इस फिल्म ने एक नई दिशा दी थी। टीम का स्कोर 18 और इस बल्लेबाज ने इस ओवर में इस मुकाबले को दिशा दी। समीकरण आसान सा बन चुका। 18 गेंदे महज 19 रन की आवश्यकता, यानी हर गेंद पर 1 रन भी बनाएंगे तो बामन डोंगरी जीत की यहाँ पर डोर खींच पाएंगे। भूषण पाटिल बड़ा नाम क्रिकेट के दुनिया का। जितनी राहुल आपकी उम्र है ना उतनी क्रिकेट भूषण ने खेली है। ये भूषण पाटिल है, ये नई मुंबई की पहचान है, ये क्रिकेट के कायनात के कोहिनूर है और ये नई मुंबई की शान है। वही खिलाड़ी मैदान पर 28 नंबर की जर्सी पहनते हुए भूषण पाटिल। संदेश गोनली जानते हैं इस बार बल्लेबाजी में आर्यन नाइकवाला ने दूसरी के ऊपर प्रयास किया और क्या दौड़े विकेटों के बीच में। तीसरी कई तमन्ना है और 3 रन पूरे किए। वाह भाई वाह, ऐसा लग रहा है पीटी उषा भाग रहे मैदान पर। खेल जगत की उड़न परी जिसे कहा जाता है और उसी दृश्य मैदान पर देखा। क्या रनिंग बिटवीन द विकेट थी, क्या जवानी का जोश है और क्या जुनून जज्बा है और क्या कोऑर्डिनेशन तालमेल है। वाह भाई वाह, तबियत खुश हो गई। 3 रन बटोरे यहाँ पर। टीम का स्कोर 21। जानती है बामन डोंगरी टीम शातिर टीम है। अब इक्का दुक्का से काम बन सकता है। फील्डिंग में तब्दीली कर रहे भूषण क्योंकि बल्लेबाज बाएं हाथ के है और एक दाहिने हाथ के बल्लेबाज है। इसके लिए काफी तब्दीली करनी पड़ रही है। लेंथ और लाइन में भी परिवर्तन करना पड़ रहा है। इस दौरान अच्छी गेंद, भूषण का तजुर्बा काफी कूट कूट कर भरा है। घाट घाट का पानी भी पिया है। देश विदेश में क्रिकेट खेल क्या है, तजुर्बा तो होगा और वही तजुर्बा इस्तेमाल करते हुए डॉट गेंद की समाप्ति 21 पर बिना किसी विकेट के नुकसान पर। एक गेंद डॉट क्या खेली, तुरंत बातचीत हुई क्योंकि बातचीत से सुलझा जाते हैं मसले और बातचीत हुई बल्लेबाज के बीच में। कट किया, यही बताया बल्लेबाज ने, नॉन के बल्लेबाज ने यही बताया कि गेंदें ब्रेक की जा रही है और ब्रेक की जा रही है, अंदर की तरफ ला रही गेंदों को और इसी गेंद को किस प्रकार खेलना है ये चर्चा भी दोनों के बीच में। अच्छी वापसी भूषण की। पहले गेंद में 3 रन मिले, वो 3 रनों को रिकवर किया उन्होंने लगातार 2 डॉट गेंद से। आपकी बार स्लॉग स्लिप, तबियत खुश हो गई। वाह भाई वाह, क्या नजाकत भरा शॉट था। सुपर बैटिंग, दैट्स अ 6। आंखें फिल्म की धुन थी और आंखें जमाई थी शॉट के ऊपर, लाल दुपट्टे वाली। क्या बात है, हमने फिल्में तो देखी नहीं है क्योंकि उतना टाइम भी नहीं मिला कभी, लेकिन गाने बहुत सुने। इस बीच आपकी बार उल्टा पुल्टा और गेंद बीच में आ चुकी है, बल्ले के बीच में निकल चुकी है और गेंद सीमा पार निकल चुकी है। एक और शानदार बेहद खूबसूरत चौका। क्या यह मुकाबला 12 गेंदों में? जी हां, नहीं है और हवा में गेंद, लेकिन कबूल नहीं तोहफा और मिलेंगे 2 रन। इससे पहले बामन डोंगरी ने मुकाबला 19 गेंदों में जीता। उससे पहले जो मुकाबला हुआ 8 गेंदों में जीता और ये मुकाबला 12 गेंदों में जीता जा सकता था। उलवा नोड में जो सांसद ट्रॉफी खेली गई थी उस प्रतियोगिता में 7 गेंदों में मुकाबला जीता गया था। ये ताकत है।
यस, टेम्पररी टीम के कप्तान से अनुरोध है टॉस के लिए आना है। अगला मुकाबला 3 ओवर का होगा और टॉस जीतने के बाद यही फैसला सुनाना होगा। इस बात पर गौर करें, क्योंकि इंटरनेशनल मुकाबले में कभी नहीं होता कि धोनी बोलते हैं टॉस जीतेगा बाद में बताएंगे। ये हमारे क्रिकेट में होता है। कभी कभी हंसी आती है मुझे, लेकिन हम कमेंटर है, हम बोलेंगे तो आपको गुस्सा आता है। ये नहीं होना चाहिए क्रिकेट में। यस मैडी, क्योंकि हम इंटरनेशनल क्रिकेट खेलते हैं तो सभी रूल्स इंटरनेशनल होने चाहिए। क्योंकि आप बताएंगे फील्डिंग करेंगे तो विपक्ष टीम को 20 मिनट मिलेंगे रणनीति अपनाने के लिए। ये होना चाहिए क्रिकेट में, लेकिन आप नहीं करते तो हम क्या करें। अच्छी गेंद, चेतन भोयर की भी काफी अहम भूमिका निभाई इस प्रतियोगिता में। स्वागत है आपका। चेतन की चाल हम बता रही है कि कितने थके हुए हो और कितनी मेहनत की उन्होंने इस प्रतियोगिता के लिए। सतीश दादा स्वागत है आपका। युवा क्या प्रेरणा स्थान है। आपको देखकर तबीयत मेरी भी खुश हो गई, क्योंकि इतने कम उम्र में आपने जो उड़ान भरी है ना, वो काबिल तारीफ है। काफ़ी कम लोग होते हैं जो कम उम्र में इतनी उड़ान भरते हैं। हालांकि लोगों की पूरी निकल जाती है जिंदगी, लेकिन इतना बड़ा आयोजन नहीं कर पाते। और आपने आयोजन नहीं किया, पूरे गांव को इकट्ठा किया है। ये फक्र की बात है हमारे लिए। पूरे गांव को लेकर आप चले, ये बड़ी बात है, क्योंकि आज के ज़माने में काफ़ी कम मिलता है। क्योंकि आप बड़े हो, इसमें कोई दोहरा नहीं है, लेकिन आप कितनों को लेकर साथ चलते हैं, इसमें बड़ी बात होती है। स्वागत है सतीश जी के ने आपका। आपसे मिलकर मुझे भी काफ़ी खुशी हुई। टीम का स्कोर 35, उमेश 36। 1 रन की आवश्यकता। कब मुकाबला शुरू हुआ कब खत्म हुआ पता नहीं चला। क्या बल्लेबाजी हुई, और एक भी बल्लेबाज आउट नहीं है। ये जलवा है इन बामन नगरी टीम का। यूं ही नहीं 33 ट्रॉफी जीती, ये बताया उन्होंने। हार्ड लक भूषण पाटिल। और ये मुकाबला जीता उमेश। बताएंगे कितने गेंदों में मुकाबला समा। तो उमेश 17 गेंदों में, और वही 17 नंबर की जर्सी पहनी है आर्यन ने, और बल्लेबाज ने 33 नंबर की। उनकी उम्र भी 17 है। क्या बात है। चलो शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया सभी का, बहुत बहुत शुक्रिया। हमारे मैडी हमारे कांटेक्ट में थे प्रतियोगिता के लिए, विपुल भी थे, सभी का शुक्रिया अदा करेंगे। आयोजकर्ता का भी शुक्रिया अदा करेंगे। हमें यहाँ पर आमंत्रित किया आपने कमेंट्री के लिए, हम सभी का शुक्रिया अदा करेंगे। हमारे दर्शक, हमारे सभी कमेंटेटर्स, सभी स्कोरर, हमारे अंपायर, हमारे डीजे और हमारे आयोजकर्ता, सभी का बहुत बहुत शुक्रिया। हम आपसे विदाई चाहेंगे। गुल रहेंगे तो गुलशन खेलेंगे, अगर जिंदगी रहे तो दोबारा